बंधू आणि भगिनीनो, वेळ कार्यक्रमाला या ठिकाणी झालाय आणि सगळ्यात महत्त्वाची भाषण आपल्याला माननीय फडणवीस साहेबांचं आणि माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांचं ऐकायचं आहे। पहिल्यांदा आपल्या सगळ्यांचं पालकमंत्री या नात्यानं जिल्ह्यामध्ये मी हार्दिक मनपूर्वक स्वागत करतो। आणि ही जी योजना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आहे, सातारा जिल्ह्याने जे याच्यामध्ये साहेब काम केलेलं आहे, पहिल्या दिवशीपासून आपण अर्ज भरायला 1 जुलैला सुरुवात केली आणि 5 तारखेला यातले बहुतांशी अर्ज या ठिकाणी आपण पहिल्या 5 दिवसामध्ये या ठिकाणी भरून घेतले। साहेब, सातारा जिल्हा हा पहिला होता। आम्ही माता भगिनींच्या घरी गेलो, शेतावर गेलो, बांधावर गेलो, जिथं जिथं माता भगिनी माझ्या लाडक्या भगिनी काम करत होत्या तिथं तिथं जाऊन त्यांचे लाभार्थी फॉर्म भरून घेण्याचं काम या जिल्ह्यामध्ये या ठिकाणी आम्ही केलं। मी साहेब आवर्जून जिल्हाधिकाऱ्यांचं आणि मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सातारा श्रीमती याशिनी नागराजन आणि श्री जितेंद्र डुडी यांचं मनापासून आपल्याला कौतुक करेन की या दोघांनीही सगळी यंत्रणा ही पूर्णपणाने प्रत्येक लाभार्थीपर्यंत पोहोचवायचं काम केलं। आणि त्याच्यामध्ये आमच्या अंगणवाडी सेविका होत्या, आपल्या आशा वर्कर होत्या, आमचा शिक्षक स्टाफ होता, सगळ्यांनी त्याला मदत केली। महिलांनी सुद्धा त्याचं उत्स्फूर्त स्वागत केलं। साहेब, आज आपण येण्यापूर्वी सकाळपासून आम्ही सगळे इथं होतो। आम्ही महिलांना विचारलं खात्यावर पैसे मिळाले का? म्हणले 15 तारखेला मिळाले। म्हणलं या बाबतीत तुम्हाला काय म्हणायचंय? म्हणले शिंदे साहेबांनी महिलांचा पहिल्यांदा विचार केला। ह्याच्या अगोदरचे अनेक सरकार आली पण आमच्या महिलांचा विचार कुणी केला नव्हता। आमच्या महिलांचा विचार करणारा पहिला मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या रूपाने आम्हाला मिळाला। हे महिला बोलल्या साहेब त्यांच्याशी चर्चा करताना, आणि आम्ही म्हणले भरभरून आशीर्वाद देणार आहे। उद्या रक्षाबंधनचा आशीर्वाद हे म्हणले आमचे 3 मोठे भाऊ आहेत, शिंदे साहेब, फडणवीस साहेब आणि अजितदादा। फडणवीस साहेब या महिलाने आम्हाला सकाळी सांगितलं आमचे 3 मोठे भाऊ आहेत म्हणले, आणि या 3 आमच्या भावांना आम्ही रक्षाबंधनचे आशीर्वाद देणार आहे, भाऊबीजेचा आशीर्वाद देणार आहे, आणि आमच्या महिलांचा सतत हे आमचे 3 भाऊ अशीच प्रगती करत राहावेत, अशीच मोठी मोठी ते पदं मिळवत राहावेत आणि त्यांना उज्ज्वल राजकीय भविष्य मिळावं हा आमचा आशीर्वाद या आमच्या भावांना राहील, हे या महिलांनी या ठिकाणी बोलून दाखवलं। मी साहेब आपल्याला विनंती करणार आहे, आपलं दोघांचं भाषण या सगळ्यांना ऐकायचंय, त्यामुळे मी जास्त बोलणार नाही। पण या योजनेचे खरंच लाभार्थी हे अत्यंत समाधानी आहेत, खुश आहेत। उद्या सण आहे रक्षाबंधनचा आणि त्याच्या अगोदरच खात्यावर पैसे आलेले आहेत, त्यामुळे खऱ्या अर्थानं रक्षाबंधन गोड या माझ्या लाडक्या बहिणींचं करायचं काम शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखालच्या या सरकारने केलेलं आहे। त्यामुळे आपल्याला पुन्हा एकदा जिल्हावासियांच्या वतीनं मनपूर्वक या ठिकाणी आपलं स्वागत करतो आणि या ठिकाणी थांबतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद सर। आपल्यासारखे पालकमंत्री सातारा जिल्ह्याला लाभले आणि म्हणूनच हा उदंड जनसागर समोर बसलेला आहे आपल्या लाडक्या भाऊरायाचं स्वागत करायला। या मानपत्राच्या वाचनानंतर आणि प्रस्तावनेनंतर सातारा जिल्हा माता भगिनींतर्फे पालकमंत्र्यांतर्फे मानपत्राची भेट माननीय मुख्यमंत्र्यांना आपण देतोय। मानपत्र आणि मानपत्राची भेट आपण आपल्या लाडक्या भाऊरायांना माननीय मुख्यमंत्र्यांना देतो आहोत। 2 नंबरचा व्हिडिओ लावायचा बघा। महाराष्ट्र राज्यातील श्रमबल पाहणीनुसार महिलांचा श्रमसहभाग पुरुषांच्या तुलनेत कमी आहे, त्यामुळे त्यांच्या आर्थिक स्वातंत्र्यावर परिणाम होत आहे।
सदर परिस्थिती लक्षात घेऊन महाराष्ट्र राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी, त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करण्यासाठी तसेच त्यांची धन्यवाद. कुटुंबातील निर्णायक मानपत्राचं- भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे मानपत्र अर्पण केलेलं आहे. आपण एव्ही थांबूयात, आपल्या कार्यक्रमात पुढे जायचंय. मी माननीय श्रीमती आदितीताई तटकरे, मंत्री महिला आणि बालविकास यांना त्यांनी 2 शब्द बोलण्यासाठी इथे आमंत्रित करते. अत्यंत तरुण वयामध्ये आपल्या कर्तृत्वानं आणि आपल्या हुशारीनं पदापर्यंत पोहोचलेल्या रायगड जिल्ह्याची आणबाण शान असलेल्या आमच्या आदितीताई तटकरे आपल्या समोर मार्गदर्शन करतील. छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून, छत्रपती संभाजी महाराजांना मानाचा मुजरा करून, राजमाता जिजाऊंच्या विनम्र स्मृतीस अभिवादन करून, फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारांना अभिवादन करून आज साताऱ्याच्या या ऐतिहासिक भूमीमध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण आणि त्याचबरोबर मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान या अंतर्गत आयोजित केलेल्या या सन्मान सोहळ्यासाठी उपस्थित असणारे राज्याचे लोकप्रिय लाडके मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब, व्यासपीठावर उपस्थित असणारे राज्याचे सन्मान्य उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, ज्यांच्या नियोजनाअंतर्गत आजचा हा कार्यक्रम या ठिकाणी पार पडत आहेत, ते मंत्रिमंडळातील माझे वरिष्ठ सहकारी आणि त्याचबरोबर या जिल्ह्याचे सन्मान्य पालकमंत्री शंभूराज देसाई साहेब, व्यासपीठावर उपस्थित असणारे नरेंद्रजी पाटील साहेब, महेशजी शिंदे, छत्रपती शिवेंद्रराजे भोसले, मकरंदाबा, जयकुमारजी गोरे, दीपकजी चव्हाण, व्यासपीठावर उपस्थित असणारे सर्व सन्मान्य मान्यवर, आवर्जून या ठिकाणी उपस्थित असणारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष अमितजी कदम, भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष धैर्यशीलजी कदम, शिवसेनेचे सन्मान्य जिल्हा प्रमुख पुरुषोत्तमजी जाधव, व्यासपीठावर उपस्थित असणारे सर्व महायुतीचे पदाधिकारी, घटक पक्षांचे उपस्थित असणारे पदाधिकारी, सन्मान्य पत्रकार, अधिकारी, जमलेले बंधू आणि भगिनींनो, आपल्या सर्वच भगिनींसाठी आजचा हा दिवस हा अत्यंत आनंदाचा दिवस आहे. कारण रक्षाबंधनच्या पूर्वसंध्येला आज साताऱ्याच्या या ऐतिहासिक भूमीमध्ये आपला हा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गतला सोहळा पार पडत आहे. कालच आम्ही पुण्यामध्ये याचा राज्यस्तरीय कार्यक्रम केला, पण राजे आपण हा कार्यक्रम 18 तारखेला आयोजित केला असल्यामुळे कालच्या राज्यस्तरीय कार्यक्रमामध्ये आपण प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी मुख्यमंत्री महोदय कार्यक्रम आयोजित केला, पण आज साताऱ्यामध्ये हा मोठा भव्य दिव्य कार्यक्रम हा सोहळा आयोजित केलेला असल्यामुळे कालच्या ऐवजी आज हा सोहळा आपल्या दोघांच्या उपस्थितीमध्ये इथे पार पडत आहे. मी आपल्या सर्वच भगिनींच्या वतीने राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री दादांचे या ठिकाणी मनापासूनचे आभार मानते की आपल्या सख्खे भाऊ, आपल्या सख्या भावांना आपण उद्या राखी बांधणार आहोत आणि त्यांच्याकडनं आपल्याला जी काही ओवाळणी आहे ती उद्या मिळणार आहे, पण या आपल्या 3 लाडक्या भावांच्या माध्यमातून आपल्याला रक्षाबंधनची ओवाळणी ही रक्षाबंधनच्या 5 दिवस आधीपासून वितरित व्हायला सुरुवात झालेली आहे. आणि आज सातारा जिल्ह्यामध्ये सुद्धा 14 तारखेपासूनच आपण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा लाभ हा वितरित केला. साहेब, आवर्जून मला आपल्याला सांगायचंय की या सातारा जिल्ह्यामध्ये 1 जुलैपासून नोंदणी सुरू केल्यापासूनच उदंड असा प्रतिसाद आपल्याला मिळाला आणि साधारणपणे 5,21,000 पेक्षा जास्ती अर्ज हे या ठिकाणी प्राप्त झाले. आम्ही आणि शंभूराज हे नेहमीच देसाई साहेब आम्ही संपर्कात असायचो आणि आमच्या चर्चेमध्ये नेहमीच हा विषय व्हायचा की सर्वात जास्ती ऑनलाईन नोंदणी ही सर्वात गतिमान पद्धतीनं जर कुठे झाली असेल तर ती सातारा जिल्ह्यामध्ये निश्चितपणाने झाली. आणि ज्या ज्या वेळेला आम्ही या योजनेअंतर्गत आढावा घेतला त्यावेळेला पहिल्या 3 जिल्ह्यांमध्ये नेहमीच साताऱ्याचं नाव हे आढाव्यामध्ये येत असायचं. आणि आज हा भव्य दिव्य कार्यक्रम होत असताना साधारणपणे 90% पेक्षा अधिक आपले डीबीटी झालेले आहेत. ज्यांचे आधार सीडेड नाही आहेत, म्हणजे आधार कार्ड त्यांच्या बँक अकाउंटला लिंक नाही आहेत, त्याची सुद्धा प्रक्रिया इथे पालकमंत्र्यांच्या निरीक्षणाखाली गतिमान पद्धतीनं सुरू आहे. आणि जवळपास 98% जे लाभार्थी आहेत ज्यांनी फॉर्म भरले होते त्यांना आपण इथं पात्र करू शकलेलो आहोत. त्याच्यामुळे हा एक अतिशय सकारात्मक असा प्रतिसाद आज सातारा जिल्ह्यातून मिळाला. याबद्दल मनस्वी मी जिल्हा प्रशासनाचे सुद्धा आभार मानते. माझ्या अंगणवाडी सेविका, मदतनीस यांनी अहोरात्र मेहनत घेतली
आणि अनेकदा ज्या वेळेला आपल्याला सर्व्हरमध्ये किंवा पोर्टलमध्ये अडचणी येत होत्या त्यावेळेला रात्री 12 वाजल्यापासून पहाटे 5-6 वाजेपर्यंत माझ्या या अंगणवाडी सेविका मदतनीस असतील या त्या ठिकाणी फॉर्म भरण्याचं काम करायच्या. त्यामुळे खऱ्या अर्थानं त्यांना अंतर्गत आपण लाभ देत आहोत. मी या निमित्ताने राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे आभार मानेन की साहेब आजपर्यंतच्या कुठल्याही शासकीय योजनेमध्ये आपण अशासकीय कर्मचाऱ्यांना समावेश करून घेतला नव्हता, पण या योजनेअंतर्गत आपण अंगणवाडी सेविका मदतनीस आशा सेविका यांना सुद्धा आपण लाभार्थी म्हणून या योजनेचा लाभ देत आहोत. त्यामुळे माझी अंगणवाडी सेविका ही फॉर्म सुद्धा भरून घेत आहे आणि ती त्या ठिकाणी फॉर्मची नोंदणी सुद्धा करून घेत आहे. याचबरोबर आशा सेविका असतील, ग्रामसेवक असतील, डेटा ऑपरेटर असतील, सेवा सुविधा केंद्र असेल, यांनी सुद्धा मोठ्या पद्धतीनं त्या ठिकाणी मेहनत घेतली. आणि साहेब सुरुवातीला आपल्याकडे सगळ्यांकडे तक्रारी यायच्या की आम्हाला जॉईंट अकाउंट आहे, आमच्या पतीसोबत जॉईंट अकाउंट आहे, नवऱ्यासोबत जॉईंट अकाउंट आहे, आम्हाला पण या योजनेचा लाभ मिळाला पाहिजे. पण जाणून बुजून खऱ्या अर्थानं त्याच्या मागे एक सकारात्मक भूमिका ठेवून आपल्या तिघांच्या मार्गदर्शनाखाली त्या महिलेचं वैयक्तिक अकाउंटच असावं ही अट आपण यासाठी ठेवली की जॉईंट अकाउंटने कदाचित तुम्हाला डीबीटीचा मेसेज आला असता, पण जिथपर्यंत तुम्ही बँकमधनं ती रक्कम विड्रॉ करायला गेला असतात तिथपर्यंत ती तुमच्या खात्यात राहिली असती का नाही का विड्रॉ झाली असती याची शाश्वती ही निश्चितपणाने आपल्याकडे नव्हती. म्हणून तुमच्या सगळ्या जणींच्या वैयक्तिक अकाउंटवर ही रक्कम जमा करण्याचा निर्णय हा या महायुतीच्या सरकारने घेतला. या संदर्भातलं पुढील जे काही मार्गदर्शन मनोगत आहे ते आपल्याला राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री करणारच आहेत. पण मी तुम्हा सगळ्याच जणींचे मनस्वी आभार मानते की उद्दंड असा प्रतिसाद आपण या योजनेला दिला आणि विरोधकांकडून लाख टीका झाल्या तरी ही योजना यशस्वी करण्यामध्ये माझ्या लाभार्थी महिला भगिनींचा सुद्धा मोलाचा वाटा आहे. कारण आपण या योजनेला प्रतिसाद दिलात आणि म्हणून आज ही योजना यशस्वीरित्या आपण पार पडू शकलो आहोत. मी शंभूराज देसाईंचे, त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे, सन्मान्य सर्व आमदार महोदयांचे सुद्धा या निमित्ताने आभार मानेन की आजच्या या भव्य दिव्य अशा कार्यक्रमामध्ये आपण मला सहभागी होण्याची संधी त्या निमित्ताने दिली. कालच्या दिवसामध्ये इतका मोठा खरं तर इथं 4-5 तास पाऊस सुरू होता आणि इथे मी रात्री व्हिडिओ ज्या वेळेला बघितला तर स्टेजच्या या उजव्या बाजूलाच इतकं पाणी साचलेलं होतं, पण तरी सुद्धा आपल्या सगळ्यांची इच्छाशक्ती होती आणि या भगिनींची इच्छाशक्ती होती की या 2 भावंडांसोबत त्यांना आजचा हा दिवस साजरा करायचा होता आणि म्हणूनच हा सोहळा आज आपण यशस्वीरित्या या ठिकाणी आयोजित करू शकलो. पुन्हा एकदा तुम्हा सर्वच जणींना मनापासूनच्या शुभेच्छा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद ताई. आदितीताईंच्या रूपानं एक अशी खमकी बहीण आम्हाला मिळालेली आहे जी या शासनाबरोबर पुढे जाती आहे आणि आमच्यासाठी खंबीरपणे उभी राहते. तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे शासकीय योजना अशासकीय माणसांपर्यंत पोहोचवणारं शासन हे एक यशस्वी शासन आहे हे सिद्ध झालेलं आहे आणि या यशस्वी शासनाचे 2 शिलेदार इथे उपस्थित आहेत. मी माननीय उपमुख्यमंत्री नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना विनंती करते की त्यांनी त्यांचं भाषण आपल्याबरोबर साधावं आणि यासाठी आपल्या अधिक जवळ येण्यासाठी आपण नरेंद्रजी आणि महाराष्ट्रामध्ये देवेंद्रजी अत्यंत हुशार अभ्यासू असं हे व्यक्तिमत्व संपूर्ण महाराष्ट्राच्या तळागाळापर्यंत पोहोचलेलं सगळ्यांच्या ओळखीच असणारं प्रत्येक विषयाचा कायदे तज्ञ आणि कायदे सुज्ञ असा अभ्यास करणारं आपल्या सर्वांचं लाटकं व्यक्तिमत्व माननीय नामदार श्रीमान देवेंद्रजी फडणवीस साहेब. हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो. आज खऱ्या अर्थानं सावित्रीच्या लेकी या ठिकाणी एकत्रित झाल्या आहेत. ज्यांनी स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ ठेवली त्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या चरणी देखील नतमस्तक होतो. आणि आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष या सातारा जिल्ह्याचे सुपुत्र आणि ज्यांनी महाराष्ट्रामध्ये लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून आमच्या महिलांना एक सुरक्षा प्रदान केली ते आपले लाडके मुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदेजी, आपले लोकप्रिय पालकमंत्री शंभूराज देसाईजी, या खात्याच्या मंत्री आदितीताई तटकरे, श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे भोसले, सन्माननीय महेशदादा शिंदे, जयकुमारजी गोरे, नरेंद्रजी पाटील
मकरंदजी पाटील, दीपकजी चव्हाण, धैर्यशीलजी कदम, पुरुषोत्तमजी जाधव, लोकेश चंद्रजी, जितेंद्र दुडीजी, समीर शेखजी, याशनी नागराजन, मंचावरील सर्व मान्यवर आणि या ठिकाणी विराट संख्येने उपस्थित असलेल्या माझ्या सर्व माता भगिनी आणि थोड्याशा संख्येने उपस्थित असलेले माझे बंधू, उपस्थित सर्व मान्यवर, आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे की कालच मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लाडकी बहीण योजनेचा आम्ही शुभारंभ केला आणि शुभारंभानंतरचा पहिला कार्यक्रम स्वराज्याच्या राजधानीमध्ये साताऱ्यामध्ये होतो आहे आणि 50,000च्या वर आमच्या माता भगिनी या ठिकाणी उपस्थित आहेत. एक अशी म्हण आहे, जाको राखे साईया मार सके ना कोय, म्हणजे ज्याच्या मागे साई त्याला कोणी मारू शकत नाही. आता आम्ही असं म्हणतो, ज्याच्या मागे ताई त्याला कोणी मारू शकत नाही. एवढ्या बहिणी एकत्रित झाल्यानंतर आणि त्यांचा आशीर्वाद म्हणजे मुख्यमंत्री महोदय आपल्या पाठीशी आता अशी कवचकुंडल उभी राहिली आहेत की यांची सेवा करण्याकरता आता आपल्याला कोणीही थांबवू शकत नाही. खरं म्हणजे या महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये आमच्या महिलांकेंद्रित अशा प्रकारच्या योजना या सातत्याने आपण सुरू केल्या, कारण देशाचे प्रधानमंत्री माननीय मोदीजींनी सांगू शकू आणि त्याची सुरुवात माननीय मोदी साहेबांनी देशात केल्यानंतर या महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री शिंदे साहेबांच्या नेतृत्वात महिला केंद्रित धोरणाची सुरुवात आम्ही केली. मग लेक लाडकी सारखी योजना असेल की ज्यामध्ये घरी मुलगी जन्माला आली तर ती 18 वर्षाची होतपर्यंत 1 लाख रुपये द्यायचे. आमच्या महिलांना एसटी मध्ये 50% मध्ये प्रवास करण्याकरता त्या ठिकाणी माननीय मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात निर्णय घेण्यात आला. भगिनींनो, तुमची शक्ती काय आहे बघा. 50% एसटीचा प्रवास दिला तर इतक्या भगिनींनी प्रवास केला की नुकसानीत असलेली एसटी नफ्यामध्ये आली आणि आता त्या ठिकाणी एसटीला फायदा होतो आहे आणि महिलांचा देखील कॉन्फिडन्स वाढलाय. त्या आता आपल्या घरी घरच्या पुरुषांना सांगतात, तुम्ही जर तालुक्याला जिल्ह्याला गेलात दुप्पट पैसा खर्च होतो, प्लस तुम्ही काहीतरी चैन त्या ठिकाणी करून येता. मी गेली अर्ध्या पैशामध्ये जाऊन येते आणि पैसे वाचवते, त्यामुळे तुम्ही घरी बसा आणि मला जाऊ द्या. हा कॉन्फिडन्स आज आमच्या महिलांमध्ये या ठिकाणी पाहायला मिळतोय. आमच्या मुलींकरता शिंदे साहेबांनी आज या ठिकाणी मोफत शिक्षणाची व्यवस्था केली आणि सगळ्यात आनंदाची गोष्ट आहे लाडकी बहीण योजना. आज खऱ्या अर्थानं उद्या रक्षाबंधनाचा दिवस आहे. रक्षाबंधनामध्ये भाऊ तर ओवाळणी टाकतीलच, पण हे तुमचे राज्यातले जे भाऊ आहेत हे दर महिन्यात तुम्हाला त्या ठिकाणी ओवाळणी टाकणार आहेत. त्याच्यामध्ये कुठलाही खंड पडणार नाही. मी केवळ तुम्हाला एवढंच सांगण्याकरता आलोय, काही सावत्र भाऊ देखील आहेत. ते सावत्र भाऊ तुमची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतात. पहिल्यांदा सावत्र भावांनी कोर्टामध्ये जाऊन प्रयत्न केला लाडकी बहीण योजना थांबवायचा. कोर्टाने सांगितलं नो, आम्ही थांबवणार नाही, लाडक्या बहिणींची योजना सुरूच राहील. मग त्यानंतर त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे प्रयत्न करून पाहिले, पण मी जसं सांगितलं ज्याच्या मागे ताई त्याला कोणी थांबवू शकत नाही. त्याच्यामुळे त्यांनी इतका थांबवण्याचा प्रयत्न केला तरी देखील काल 1 कोटीपेक्षा जास्त महिलांच्या खात्यामध्ये, भगिनींच्या खात्यामध्ये 3,000 रुपये पोचलेले आहेत आणि लवकरच अजून 1 कोटी महिलांच्या खात्यामध्ये ते जातील. आम्ही कुठल्याच बहिणीला वंचित ठेवले असते, कारण आमच्या लाडक्या बहिणींकरता हे पैसे आहेत. पण काळजी करू नका. आणि तुम्ही बघा, हे ज्या प्रकारे बोलतायत
उद्या चुकीनं जर हे सत्तेमध्ये आले तर पहिलं काम काय करणार? लाडक्या बहिणींचं अनुदान हे थांबवणार. पण काळजीचं कारण नाही, तुमच्या आशीर्वादानं पुन्हा एकदा आपलं सरकार येणार आणि हे सरकार आल्यानंतर तुमचे पैसे असेच अबाधित त्या ठिकाणी सुरू राहणार. आज मला या गोष्टीचा आनंद आहे. आमच्या शेतकऱ्यांकरता आपण अतिशय चांगली योजना आणली. शेतकऱ्यांना मोफत वीज देण्याचा निर्णय आपण घेतला. आज आमच्या शेतकऱ्यांना पुढचे 5 वर्षापर्यंत विजेचं बिल हे भरण्याची आवश्यकता नाही, त्यांचं बिल सरकार भरणार. अशा प्रकारची योजना आपण आणली. महाराष्ट्रामध्ये 12,000 मेगावॅट सौर ऊर्जा निर्मिती आपण सुरू केली, ज्याच्या माध्यमातून पुढच्या 1.5 वर्षानंतर 18 महिन्यानंतर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना 12ही महिने 365 दिवस दिवसा चांगली वीज देण्याचा निर्णय आपण केलेला आहे. कुठल्याही शेतकऱ्याला रात्रीच्या विजेच्या भानगडीत आपण त्या ठिकाणी ठेवणार नाही. खरं म्हणजे सातारा जिल्हा हा एक वेगळाच जिल्हा आहे. पहिलं पुस्तकाचं गाव सातारा जिल्ह्यात झालं, पहिलं मधाचं गाव हे देखील सातारा जिल्ह्यामध्ये झालं. आणि आता मला सांगताना आनंद वाटतो, महाराष्ट्रातलं पहिलं सौरग्राम हे देखील मान्याची वाडी हे देखील साताऱ्यामध्ये होत आहे. माननीय मुख्यमंत्र्यांच्या हस्ते त्याचं लोकार्पण होत आहे. याचा फायदा काय आहे? या गावातल्या सगळ्या आमच्या नागरिकांना आता वीज मोफत मिळणार आहे. घरची वीज, दुकानाची वीज, सगळी वीज मोफत. माननीय प्रधानमंत्री महोदयांनी प्रधानमंत्री सूर्यघर योजना आणली. या योजनेच्या अंतर्गत या गावामध्ये आपण काम केलं. आता त्यांना एक नवा पैसा देखील भरावा लागणार नाही. या गावाचं सगळं मिळून महिन्याचं वीज बिल 5.25 लाख रुपये होतं, आता ते शून्यावर आलंय. 1 पैशाचं बिल देखील आम्हाला या ठिकाणी भरावं लागणार नाही. खरं म्हणजे मला या गावाचं अभिनंदन केलं पाहिजे. कुठलीही योजना आली तर पहिल्यांदा हे गाव पुढे असतं. आणि या गावाने यापूर्वी देखील अनेक चांगली कामं केलेली आहेत. 50 लाखाचा पुरस्कार देखील मिळवलेला आहे. आता इतरही गावांना विनंती करतो, तुम्हीही पुढाकार घेतला तर तुमचे गाव आम्ही सौरग्राम करू, कोणालाही विजेचं बिल भरावं लागणार नाही. म्हणजे शेतीचंही मोफत आणि घरातलंही मोफत अशा प्रकारची योजना आज या ठिकाणी आपण आणलेली आहे. आणि यासोबत आमच्या साताऱ्याच्या पोलीस विभागाने देखील माननीय मुख्यमंत्र्यांच्या हस्ते त्या ठिकाणी भरोसा केंद्राचं भूमिपूजन आज होत आहे. त्या माध्यमातून आपल्या ऑटो रिक्षामध्ये QR कोड आपण देतो. साताऱ्याच्या बसेसमध्ये CCTV त्या ठिकाणी आपण देतो. आणि या माध्यमातून महिलाची हेल्पलाईन देखील सुरू करतोय. कुठल्याही परिस्थितीमध्ये महिलांना कुठल्याही त्रासाला सामोरं जावं लागणार नाही. आणि कोणी त्रास द्यायचा प्रयत्न केला तर समोरच पोलीस तुम्हाला तुमच्या हाकेवर उपस्थित असेल, तुमच्या मोबाईलवर उपस्थित असेल. अशा प्रकारची व्यवस्था आपण केलेली आहे. आणि माननीय मुख्यमंत्र्यांच्या हस्ते त्याचंही लोकार्पण आज होत आहे. मी आज पुन्हा एकदा आमच्या सर्व बहिणींना, सर्व भगिनींना रक्षाबंधनाच्या शुभेच्छा देतो. तुमचं प्रेम असंच आमच्या पाठीशी राहू द्या. ईश्वराने प्रत्येक गोष्टीचं मूल्य ठरवलं आहे, पण एका गोष्टीचं मूल्य ईश्वराला ठरवता आलं नाही, ते म्हणजे आईचं प्रेम, बहिणीचं प्रेम, मुलीचं प्रेम. याचं मोल हे ईश्वर देखील ठरवू शकलेला नाही. असं आपलं अनमोल प्रेम आमच्या पाठीशी आपण ठेवावं एवढीच विनंती करतो. आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, भारत माता की जय. धन्यवाद सर. नेहमीप्रमाणेच आपल्या उत्तम शब्दांनी आपण पुन्हा एकदा मन जिंकलीत आणि आपण सादर केलेल्या विविध योजना आपल्यापर्यंत थेट पोहोचलेल्या आहेत, ज्याचा उल्लेख माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी केला. निम्म्या पैशात तिकीट मिळाल्यामुळे फिरण्याचा आनंद आणि घरची कामंही पटापट होण्याचा आनंद महिला वर्गाला मिळाला. आणि त्याचबरोबर लाडकी बहीण योजनेचा थेट लाभ आता जमा झालाय.
यानंतर आता ज्याची वाट आपण बघतोय, माननीय मुख्यमंत्री साहेब नामदार एकनाथजी शिंदे आपल्या सर्वांशी संवाद साधतायत. महाराष्ट्राचे भाग्य विधाते, गोरगरीब शेतकऱ्यांच्या कष्टकऱ्यांच्या कैवारी वारसा हिंदुत्वाचा, बाळासाहेबांचा वारसा, धर्माचा, धर्मवीरांचा, महाराष्ट्राला लाभलेला एक संवेदनशील नेतृत्व, लोकांचा लोकनाथ, महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांचा, महायुतीचा. अरे माईक बंद आहे. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. आजच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या कार्यक्रमाला उपस्थित आपल्या राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी, पालकमंत्री शंभूराज देसाईजी, महिला आणि बाल विकास मंत्री आदिती तटकरेजी, आमदार शिवेंद्रराजे भोसले, आमदार महेश शिंदे, अध्यक्ष अण्णासाहेब पाटील, विकास महामंडळ नरेंद्र पाटील, जयकुमार गोरे आमदार मकरंद पाटील, आमदार दीपक चव्हाण, पुरुषोत्तम जाधव, शरद कंचे, धैर्यशील कदम, जितेंद्र दुडी आपले जिल्हाधिकारी, समीर शेख SP, लोकेश चंद्र आणि त्याचबरोबर CO आणि व्यासपीठावरील सर्व लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकारी आणि समोर सगळीकडेच आमच्या बहिणी दिसत आहेत. आणि आम्ही विमानातून हेलिकॉप्टरमधून येत होतो तर रस्त्यावर सगळीकडे आपला महिलांचा सगळीकडे येताना महासागर पाहायला मिळाला. आणि खरं म्हणजे शंभूराज देसाई मगाशी म्हणाले की हा कार्यक्रम आमचा सगळ्यात मोठा आहे. खरंच सगळ्यात मोठा आहे आणि सगळ्यात जास्त भगिनी या कार्यक्रमात उपस्थित आहे. आणि म्हणून आज या साताऱ्यात हा कार्यक्रम होतोय. सातारा माझ्यासाठी एक कुठेही कार्यक्रम झाले आणि साताऱ्यात झाला तर वेगळा त्याला एक आनंद आणि एक जिव्हाळ्याचं जे आपलं नातं आहे, या जमिनीशी जी नाळ जुळलेली आहे, आपल्याशी जे जिव्हाळ्याचं नातं निर्माण झालेलं आहे. कारण मी या साताऱ्याचा भूमिपुत्र आहे, ही माझी जन्मभूमी आहे आणि या जन्मभूमीत कार्यक्रम होतोय हे माझ्यासाठी खूप भाग्याचं आहे, अभिमानाचं आहे. रक्षाबंधन उद्या आहे, पण आजच इथं माझ्या लाडक्या बहिणींचा मायेचा महासागर उसळला. आमच्या हातावर राखी बांधण्यासाठी हजारो बहिणी इथं जमलेल्या आहेत. आणि म्हणूनच आम्ही सगळे भाग्यवान आहोत की आपल्यासारख्या बहिणी आम्हाला मिळाल्या. मी आपल्यासमोर नतमस्तक होतो, आपल्या सगळ्यांना मनापासून वंदन करतो. खरं म्हणजे मी नेहमी सांगतो, माझी सख्खी लाडकी बहीण एक आहे, पण आता या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून या महाराष्ट्रातल्या तमाम लाखो करोडो बहिणी मला भेटल्या. त्यांच्याशी संवाद साधता आला, त्यांना ऐकून घेता आलं, त्यांना समजता आलं, समजून घेता आलं. कारण 15 ऑगस्ट मी माझ्या बहिणींच्या सोबत साजरा केला तेव्हा अनेक बहिणींनी आपल्या मनातल्या भावना व्यक्त केल्या. आणि म्हणूनच आज हा कार्यक्रम जो आहे हा अतिशय या महाराष्ट्रामध्ये सगळ्यात लोकप्रिय असा कार्यक्रम, मी म्हणेल सुपर डुपर हिट झालेला हा कार्यक्रम म्हणजे माझ्या ताईंचा, माझ्या बहिणींचा हा कार्यक्रम. आणि म्हणून ताई कष्ट करते, ताई घर सांभाळते आणि माझी ताई त्याग करते, माझी ताई शेतात राबते आणि या सगळ्याची जाणीव मला आहे, आम्हाला सगळ्यांना आहे. आणि म्हणूनच तुमच्यासाठी हक्काचे भाऊ तुमचे जे आहेत ते इथं आलेत. आणि म्हणून व्यासपीठावर माझे भाऊ आहेत, या ठिकाणी एक माझी
बहीण पण आहे, ते महिला बाल कल्याण मंत्री आणि बाकी सगळ्या माता भगिनींना रक्षाबंधनाच्या उद्याच्या मी लाख लाख शुभेच्छा देतो आणि आपलं अभिनंदन करतो. कालच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा शुभारंभ झालेला. गेल्या 3 दिवसामध्ये 1 कोटी महिला आपल्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा झाले आणि सरकारकडून आतापर्यंत 3000 कोटींचं वाटप झालं आणि 3000 कोटी या माझ्या बहिणींच्या खात्यात जमा झाले. आता मला सांगा, इथं आपल्या आलेल्या बहिणींच्या किती खात्यामध्ये पैसे जमा झाले? भरपूर हात वरती झालेले आहे. आणि मगाशी पालकमंत्री आणि कलेक्टर मला सांगत होते की गावागावात घराघरात जाऊन नोंदणी झाली. 5.5 लाखाचं टार्गेट पूर्ण झालंय. ज्यांच्या खात्यात पैसे गेले नाहीत त्यांचे आधार सीडिंग वगैरे झालं, काही त्रुटी असतील त्या दूर झाल्या की त्यांच्याही खात्यात पैसे जमा होतील. कारण आपल्यासाठी आम्ही थोडके नाही तर पूर्ण आर्थिक वर्षामध्ये 35,000 कोटींची तरतूद आपल्या या सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी ठेवलेली आहे. कारण ही योजना काही एका दिवसात झाली नाही. आम्ही जेव्हा देवेंद्रजी आणि आम्ही दोघं सरकारमध्ये आलो, पहिले आम्ही दोघांनी शपथ घेतल्यानंतर पहिल्या दिवसापासून पहिल्या कॅबिनेट पासून आम्ही फक्त आणि फक्त या राज्यातल्या सर्वसामान्य जनतेचा विचार केला. मग शेतकरी आहेत, कष्टकरी आहेत, कामगार आहेत, माझ्या माता भगिनी आहेत, युवक आहेत, माझे लाडके भाऊ पण आहेत, ज्येष्ठ आहेत, सगळ्यांसाठी योजना आणण्याचा आम्ही विचार केला. आणि त्यावेळेस देवेंद्रजी अर्थमंत्री होते, त्यांना मी म्हणालो या योजना आपल्याला अशा करायच्या आहेत. ते बोले शिंदे साहेब चिंता करू नका, तुम्ही योजना सुचवा, पैसे देण्याचं काम मी करणार. आणि त्यानंतर काम सुरू झालं. नंतर अजितदादा आले आणि आम्हाला एक तिसरा सहकारी भेटला आणि त्यानंतर ही ताकद आणखी वाढली. विरोधक आमचं सरकार स्थापन झाल्यापासून रोज सरकार पडेल रोज महिन्यातून 2 महिन्यातून 4 महिन्यातून एकदा म्हणाले नंतर मुख्यमंत्री बदलणार. पण काय सरकार बदललं नाही, सरकार मजबूत होत गेलं. आणि म्हणून तर सरकार मजबूतीने काम करतंय. म्हणून माझ्या लाडक्या बहिणींच्या खात्यात आज 1500 रुपये 3000 रुपये आज जमा होत आहेत. याचा समाधान, याचा आनंद आम्हाला आहे. खरं म्हणजे सरकार सर्वसामान्यांचं आहे. हे मी देखील एका शेतकरी कुटुंबातला आलोय. मी सर्वसामान्य कुटुंबातून पुढे आलेला एक मुख्यमंत्री, हा आपल्या परिवारातला मुख्यमंत्री आहे. सोन्याचा चमचा घेऊन आलेले आम्ही लोक नाही आहोत. आणि म्हणून जे पैशाच्या राशीमध्ये लोळणाऱ्यांना या 1.5 आणि 3 हजाराची काय किंमत कळणार. आणि म्हणून ही किंमत जी आहे, ही किंमत माझ्या या सर्वसामान्य घरातल्या कुटुंबातल्या लाडक्या बहिणींनी त्याची किंमत आहे. आणि म्हणूनच आज ही योजना आपल्या सहकार्यामुळे, आपल्या आशीर्वादामुळे यशस्वी झालेली आहे. आणि म्हणून तुम्हाला एवढंच सांगतो, आम्ही आता 1,500 रुपयाने ही योजना सुरू केलेली आहे. पुढे सरकारची ताकद वाढली, कारण महाराष्ट्र एक बलवान राज्य आहे. या देशामध्ये महाराष्ट्र एक ग्रोथ इंजिन आहे. आणि या महाराष्ट्रामध्ये एवढ्या मोठ्या पायाभूत सुविधा आणि प्रकल्प सुरू आहेत की हे राज्य देशाच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणारं राज्य आहे. आदरणीय मोदी साहेबांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणारं राज्य आहे. म्हणून आता आम्ही 1,500ची योजना केली आहे. पण जसं आमच्या सरकारचं ताकद वाढेल आपल्या आशीर्वादाने, या 1,500चे 2,500 होतील. आणखी ताकद वाढली 2,000 होतील. आणखी तुम्ही बळ दिलं 2.25 होतील, 2.5 होतील, 3,000 होतील. किंवा 3,000पेक्षा जास्ती देण्याची देखील आमच्या सरकारची दानत आहे. इथं दानत लागते.
इथं देणारे हात लागतात, घेणारे नाही. आणि म्हणून तुमच्या आशीर्वादाने जेवढी शक्ती आपण या सरकारला द्याल तेवढ्या ताकदीने तुमच्या खात्यामध्ये पैसे टाकण्याचं काम आमचं महायुतीचं सरकार केल्याशिवाय राहणार नाही. कारण आम्हाला फक्त तुम्हाला 1,500 देऊन थांबायचं नाही. महिला बचत गट असेल, यामध्ये मुख्यमंत्री स्वयंरोजगार योजना असेल, महिला बाल कल्याणच्या योजना असतील, स्किल डेव्हलपमेंटच्या योजना असतील, इतर ज्या काही योजना आहेत, या योजनांच्या माध्यमातून देखील आज आपल्याला स्वतःच्या पायावर उभा आम्हाला करायचं आहे. आज मला आठवतंय, महिला बचत गट जेव्हा लोन घेतात, कर्ज घेतात, तर 100% कर्जाची परतफेड करतात. असा एकमेव वर्ग हा माझ्या महिला भगिनींचा आहे. आणि म्हणून आपल्याला आम्हाला उद्योगाच्या माध्यमातून आपल्याला ताकद द्यायची आहे. आणि म्हणून तुम्हाला लखपती झालेली बहीण आम्हाला पाहायची आहे. आणि हे हा आमचा संकल्प आणि उद्देश आहे. जसं मोदी साहेबांनी देखील अनेक योजना केल्या. आता म्हणतात हे लोक, आम्ही हे केलं असतं, आम्ही ते करू. अरे तुमचे हात 2.5 वर्ष कुणी बांधले होते? तुम्ही 50-60 वर्ष या राज्यामध्ये सत्ता गाजवली, देशामध्ये गाजवली. पण मोदी साहेब आले 2014ला, तेव्हापासून उज्ज्वला योजना, जनधन योजना, महिला बेटी बचाव बेटी पढाव, लखपती दीदी, अशा अनेक योजना त्यांनी आणल्या. महिलांना आत्मनिर्भर करण्याचं काम केलं. आणि म्हणून महिलांना आत्मनिर्भर करत असताना महिलांना आत्मसन्मान देण्याचं काम देखील आपल्या सरकारला करायचं आहे. आज मला सांगा, हे पैसे हे अनेक महिलांनी आज पैसे खात्यात आल्यानंतर कालही मी पाहिलं, एक महिलांच्या डोळ्यामध्ये आनंदाश्रू होते की हे पैसे त्याने आता स्वतःच्या खात्यात पैसे, आता माहेरला जायचं आहे, कुठे मुलांना काही खरेदी करायचं आहे, सासू सासऱ्याला काय घ्यायचं आहे, पतिदेवाला काय घ्यायचं आहे, आता त्यांना पैसे मागण्याची गरज नाही, हात पुढं करण्याची गरज नाही. कारण तुमच्या या भावांनी तुम्हाला आत्मनिर्भर करण्याचा प्रयत्न, एक छोटासा प्रयत्न केलेला आहे. आणि म्हणून मी आपल्याला एवढं सांगतो की आपल्याला टेन्शन घ्यायचं नाही. मगाशी या ठिकाणी काही आपले विरोधक आहेत, मगाशी देवेंद्रजी म्हणाले की सावत्र भाऊ त्यांनी खोडा घालण्याचा प्रयत्न केला, योजना बंद करण्याचं काम केलं, प्रयत्न केला, योजना फसवी आहे, चुनावी जुमले आहे, या खात्यात पैसे येणारच नाहीत. त्या योजनेत खोडा घालण्याला तुम्ही बरोबर जोडा दाखवाल ना जोडा. आणि म्हणून या ठिकाणी कोर्टात गेले. सावत्र भाऊ, कपटी भाऊ काय जे काय असतील ते त्यांच्यापासून सावध राहा आणि तुम्ही टेन्शन घेऊ नका. त्या सावत्र भावांना टेन्शन द्या, एवढंच मी आपल्याला सांगतो. आणि ही योजना माझ्या बहिणींसाठी कायम स्वरूपी आहे, ही अशी बंद होणारी नाही, कारण पूर्ण त्याची तरतूद आम्ही केलेली आहे. आणि म्हणूनच या बहिणींच्या मगाशी म्हटल्याप्रमाणे आर्थिक परिस्थिती जशी जशी बदलत जाईल, चांगली होईल, तसं देखील आपल्यासाठी हे सरकार अनेक योजना या ठिकाणी आणल्याशिवाय राहणार नाही. कारण पैसा येतो जेव्हा देण्याची नियत असते, देण्याची दानत असते. आणि ती देण्याची दानत तुमच्या या भावांकडे आहे. इथं देना बँक आहे, लेना बँक नाही. आणि म्हणून आपल्याला चिंता करण्याची आवश्यकता नाही. काही लोक, आणि म्हणून आमच्या साठी जे जे काही करता येईल ते आम्ही नक्की करू. आणि लाडक्या आमच्या बहिणींना हा खऱ्या अर्थानं हा माहेरचा आहेर आहे. आणि म्हणून आमचं सरकार हे माझ्या बहिणींसाठी हक्काचं माहेर आहे, असं या ठिकाणी मी आपल्याला सांगू इच्छितो. आणि म्हणून ओवाळणीला काही लोक म्हणाले, ही ओवाळणी फक्त तर रक्षाबंधन भाऊबीजेला नाही,
तर दर महिन्याला ही ओवाळणी तुम्हाला आपल्या भावांकडून मिळणार आहे. त्यामुळे आणि काही लोक म्हणाले हे पैसे भीक आहे, हे लाच आहेत, हे काय विकत घेता काय? अरे थोडी तरी शरम वाटली पाहिजे, थोडी तरी लाज वाटली पाहिजे. आपल्या बहिणींच्या बद्दल असे उद्गार काढताना अरे राजकारण करायला खूप जागा आहेत. निवडणुका येतात जातात, सरकार येतात जातात, परंतु तुम्ही आपले शब्द काय आपल्या बहिणींसाठी वापरता याचं आत्मचिंतन करायला पाहिजे. हे महाराष्ट्र पुरोगामी राज्य, इथे स्त्रीचा अपमान सहन केला जात नाही. आणि म्हणून असं ज्यांनी या ठिकाणी आता पण काही लोक वेड्यासारखी बडबड करतात, पण जसे खात्यामध्ये पैसे जमा झाले तशी त्यांची थोबाड पांढरी फटाक झाली आणि म्हणाले, आता म्हणतात पैसे लवकर काढून घ्या. पहिले म्हणाले पैसे येणारच नाही, आता म्हणतात पैसे लवकर काढून घ्या. पण तुम्हाला मी सांगतो, हे सरकार हे 2-4 महिन्याचं काम पैसे देणारं नाही. ही योजना कायमस्वरूपी तुमच्यासाठी आम्ही एक केलेली आहे, कायमस्वरूपी. त्यामुळे चिंता करण्याची आवश्यकता नाही. आणि म्हणून आणखी काय नवीन आयडिया आणतील ते या योजनेला बदनाम करण्यासाठी. म्हणाले आता लाडकी बहीण आणली, लाडक्या भावाचं काय? आम्ही म्हणालो वा, लाडक्या भावाचं प्रेम उतवाल काय? सगळे सोडून गेले कार्यकर्ते सहकारी, तेव्हा आठवलं नाही. पण आम्ही लाडक्या बहिणीबरोबर लाडका भाऊ पण आणला आणि लाडक्या भावाला पण आता 6,000 8,000 स्टायपंड महिन्याला देण्याचं काम आपलं सरकार करतंय. त्याचे देखील आपल्या मुलांचे नातवंडाचे जे काही कोणाचे फॉर्म भरायचे असतील, जे आपले 12वी आहेत, डिप्लोमा आहे, डिग्री आहे, अशा मुलांचे तरुणांचे आणि युवतींचे फॉर्म भरण्याचं काम देखील करा. ते देखील सुरू झालेलं आहे. आणि म्हणून आज या ठिकाणी महिलांना जे देताना आज या ठिकाणी आपण युवकांचा देखील विचार केला. या ठिकाणी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना आपण सुरू केली. गॅसचे सिलेंडरचं आपल्याला महत्त्व माहीत आहे. 3 सिलेंडर या ठिकाणी माझ्या बहिणींना वर्षाला मोफत देण्याचाही निर्णय आपण घेतला. मगाशी देवेंद्रजींनी सांगितलं की 50% ST मध्ये सवलत देण्याचा निर्णय घेतला. आणि त्यावेळेस अधिकारी आमचे सांगत होते ST आधीच तोट्यात आहे, 50% सवलत दिल्यावर आणखी तोट्यात येईल. परंतु झालं उलट. तोट्यातली ST तुम्ही ताईंनी, माझ्या बहिणींनी फायद्यामध्ये आणली आणि आता ST फायद्यात गेली आहे. जिथं तुमचा आशीर्वाद भेटतो, जिथं तुमचा हात लागतो, त्याचं खऱ्या अर्थाने सोनं होतं. आणि म्हणून ST फायद्यात गेली. मग म्हणाले आम्ही शेतकऱ्यांसाठी काय? आमचे देवेंद्रजी त्यांच्याकडे ऊर्जा विभाग आहे, ते स्वतः देखील ऊर्जावान आहेत. आणि ऊर्जा विभागात देखील त्यांनी असं काम केलं की सोलरवर पंप चालू करण्याचा निर्णय घेतला. मागेल त्याला सोलर. आणि आता शेती पंप 7.5 HP पर्यंतच्या शेती पंप धारकाला, शेतकऱ्याला मोफत वीज देण्याचा निर्णय देखील आपल्या सरकारने घेतला. आणि मला वाटतं हे सौर ऊर्जेमध्ये आज आपण या राज्यामध्ये मोठ्या प्रमाणावर काम करतोय. या जिल्ह्यात देखील 15 गावामध्ये सोलर आपण बसवतोय. पूर्ण राज्यभरामध्ये आपण जिथे जिथे सोलर सिस्टीम बसवतो त्या शेतकऱ्यांची जी बिगर शेती म्हणजे जिथे कसत नाही, पिकत नाही, अशा ठिकाणी एकराला 50,000 रुपये आणि 2.5 एकर म्हणजे 1 हेक्टरला 1.25 लाख रुपये देण्याचा निर्णय देवेंद्रजींनी ऊर्जा विभागातून घेतला.
तो देखील ऐतिहासिक आहे. आणि म्हणून असे निर्णय आपण घेतोय. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो, खऱ्या अर्थाने शेतकरी कुटुंबाला या ठिकाणी आज कुटुंबातल्या महिन्याला दर महिन्याला 1,500 म्हणजे वर्षाला 18,000 रुपये. आणि शेतकऱ्यासाठी आपण केंद्र सरकार मोदीजींचे 6,000, आपले राज्याचे 6,000 असे 12,000 रुपये. आणि हे 18 म्हणजे एका शेतकरी कुटुंबाला वर्षामध्ये कमीत कमी 30,000 रुपये आपल्या खात्यात जमा होणार आहे. हे काम आपल्या सरकारने केलेलं आहे. एका कुटुंबात माझ्या 2 बहिणी पात्र असतील तर 48,000 रुपये मिळतील. आणि हा देखील एक ऐतिहासिक निर्णय आहे. मुलींचं फीस माफ पूर्णपणे, मुलींना उच्च शिक्षण मिळालं पाहिजे. सर्वसामान्य शेतकरी परिवारातला पालक मुलींना उच्च शिक्षण त्यांना देता येत नाही. कुणी हुशार असून देखील कुणाला डॉक्टर बनायचं, इंजिनियर बनायचं, वकील बनायचं, MBA करायचं, त्यांना शिक्षण घेता येत नाही. आणि अर्धी फी आपण भरत होतो सरकार, अर्धी फी पालकाने भरायची होती. पण अर्धी फी देखील पालकाला भरता आली नाही म्हणून एका मुलीने आत्महत्या केली. आम्ही त्याच दिवशी निर्णय घेतला. चंद्रकांत दादा पाटील त्या खात्याचे मंत्री, त्यांना मी सांगितलं हे सरकार माय भगिनींचं आहे, सर्वसामान्यांचं आहे. आणि शिक्षणासाठी अशी आत्महत्या आपल्या राज्यात होता कामा नये. आणि आम्ही 50% फी देत होतो, त्याचे 100% मुलींना फी मध्ये मोफत माफ केली. आणि आज मुली देखील उच्च शिक्षण घेऊ शकतात. अशा अनेक योजना आपण या ठिकाणी केलेल्या आहेत. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो, हे सरकार जे आहे हे सरकार आपलं आहे, सर्वसामान्यांचं आहे. आणि म्हणूनच मी आपल्याला एवढंच सांगेन की माझ्या बहिणींच्या खात्यावर पैसे डिपॉझिट झालेले मेसेज बघून त्यांना धडकी भरली. या योजनेचं नाव आपली बहीण लाडकी आणि विरोधकांच्या छातीत भरली धडकी. अशा प्रकारची धडकी भरली, त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. आणि म्हणून मी आपल्याला एवढं सांगतो, जोपर्यंत महिला सशक्त होत नाही तोपर्यंत राज्य किंवा देश पण मजबूत होत नाही. आणि म्हणून तुम्ही खऱ्या अर्थाने अर्थव्यवस्था जी काय चालवायची आहे ती तुम्हाला माहीत असते. या पैशाचं काय करायचं, हे पैसे पुन्हा मार्केटमध्ये येतील, खरेदी होईल आणि या अर्थव्यवस्थेला चालना मिळेल. कोणीतरी एका अर्थतज्ञांनी सांगितलं की ही जी योजना आहे अर्थव्यवस्थेला चालना आणि बळ देणार आहे. काही माझ्या बहिणी म्हणाल्या आम्ही शिवणकाम करतो, आमच्याकडे मशीन आहे, आम्ही आणखी मशीन घेऊ, त्याच्यातून आणखी कपडे शिवू, कुणाचं देवपूजेचं सामान आहे, कुणाचं आणखी काही आहे. यामध्ये हे 1,500 रुपये मदतगार साबित होणार आहेत. आणि म्हणूनच ही योजना आमच्या माता भगिनींसाठी महत्त्वाची आहे. आणि म्हणून ही आम्हाला एवढंच आहे की लखपती करणारी लेक लाडकी योजना पण आपण सुरू केली आहे. अन्नपूर्णा मगाशी मी सांगितलं. आणि म्हणूनच मुलींसाठी, महिलांसाठी अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना देखील सुरू केली आहे. यामधून मुख्यमंत्री रोजगार निर्मिती या योजनेतून महिला उद्योजकही तयार होतील आणि ते दुसऱ्याला हाताला कामही देतील. बाळासाहेब ठाकरे नेहमी सांगायचे नोकऱ्या तर ठीक आहे, नोकऱ्या मिळाल्या पाहिजे, पण नोकऱ्या मागताना नोकऱ्या देणारे हात तयार करा. आणि ते आम्ही करण्याचा प्रयत्न करतोय. आणि म्हणून भविष्यामध्ये या राज्यातला तरुण युवक युवती बेरोजगार राहणार नाही, हा संकल्प आम्ही घेऊन पुढे निघालोय. आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांना मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देतो. खऱ्या अर्थाने या लाडकी बहीण योजनेला जो अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला त्यामुळे विरोधकांमध्ये मळमळ जळजळ खूप काय काय होईल, परंतु त्याच्यामुळे तुम्ही काय घाबरून जाण्याची आवश्यकता नाही. ज्यांचा विचार खोटा अशांच्या माती हाना सोटा आणि मग आमचे शंभूराज त्यांना देतील जमाल घोटा.
आणि म्हणून काही काळजी करायची नाही. असे विरोधक प्रत्येक ठिकाणी असतात. त्यांचा विचार करू नका, त्यांचा विचार तुम्ही करू नका. आणि मी तुम्हाला एवढंच सांगतो, माझ्या आया बहिणींनो, बिंदास राहा, निर्धास्त राहा. जोपर्यंत राज्यात महायुती तोपर्यंत तुमच्या संसाराला गती मिळत राहील, हा शब्द या ठिकाणी मी आपल्याला देऊ इच्छितो. आणि या जिल्ह्यामध्ये देखील मगाशी मला जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं की 5.5 लाख घरी जाऊन ही नोंदणी केली. 225 आदर्श शाळा निर्माण करतोय, 84 स्मार्ट PHC आपण निर्माण करतोय. 10,000 हेक्टरवर बांबू प्लांटेशन सुरू आहे. बांबूला देखील आपण 7 लाख रुपये हेक्टरी MREGS मधून त्यांना आपण अनुदान देतोय. आणि म्हणून या ठिकाणी टुरिझमसाठी, पर्यटनासाठी मोठा वाव आहे. आणि या सातारा जिल्ह्यात निसर्ग आहे, संपदा आहे, पाणी कोयनेचं पाणी आहे. आणि म्हणून आमची सगळ्यांची एकच इच्छा आहे की या जिल्ह्यातला कुणीही नोकरीसाठी मुंबई किंवा इतर शहरांमध्ये त्याला जावं लागलं नाही, त्यांना जाण्याचा त्यांच्यावर प्रसंग येता कामा नये. त्यांनी आपल्या घरची भाकरी खाऊन, आपल्या आईवडिलांची सेवा करून इथंच त्याला रोजगार मिळाला पाहिजे, अशा प्रकारचा प्रयत्न आपल्या सरकारचा आहे. कारण इथं पोटेन्शियल आहे, इथे खूप वाव आहे, खूप संधी आहे. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की आपल्या मागे सरकार खंबीरपणे उभा आहे. आणि म्हणून काल आम्ही जो हा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना शुभारंभ केलेला दिवस जो आहे 17 ऑगस्ट, हा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण दिन म्हणून आपण साजरा करूया. आणि माझ्या बहिणींच्याही लक्षात राहील की या महाराष्ट्रामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावर ही योजना यशस्वी झाली. आणि या तारखेची आठवण म्हणून आपण ज्या ज्या योजना करू त्या योजना आपण अशाच प्रकारच्या महिलांसाठी, ताईंसाठी, भावांसाठी आपण पुढे सुरू ठेवू, एवढं मी सांगतो. आणि मी शेवटला जाता जाता एवढंच सांगतो, आपल्याकडे कंदी पेढे आहेत ना साताऱ्यात, शंभूराज कंदी पेढे फेमस आहेत ना. तर या योजनेच्या यशामुळे वेडे झालेल्या विरोधकांना आपल्या साताऱ्याच्या कंदी पेढे खायला नक्की पाठवा आणि त्यांना म्हणायचं हा वेडेपणा बंद करा. तुम्ही या योजनेला स्वागत नसल करात तर विरोध तरी करू नका. आणि म्हणून विरोध कराल तर या माझ्या माता भगिनी तुम्हाला तुमची जागा दाखवतील. तुम्हाला योग्य वेळी तुम्ही जे जे काय त्यांच्या विरोधात म्हटलेलं आहे ते तुम्हाला योग्य वेळेला तुम्हाला तुमच्या जागेवर ते बसवतील, तुम्हाला तुमची जागा दाखवतील. आणि म्हणून माझी आपल्या पुन्हा एकदा माझ्या सर्व ताईंना, माझ्या बहिणींना मनापासून मी शुभेच्छा देतो. काळजी करू नका, कुणाचंही ऐकू नका. आणि तुमचे जे आता पैसे जमा होत आहेत ते आपल्या परिवारासाठी, आपल्या प्रगतीसाठी, आपल्या उत्कर्षासाठी आपण पुढे त्याचा उपयोग करा, अशी भावना या ठिकाणी व्यक्त करतो. पुन्हा एकदा मनापासून आपल्याला सगळ्यांना धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद.